आजचा विषय तुम्हाला मराठी मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेही शोधूनही सापडणार नाही आणि त्या उलट हिंदी इंग्लिश मधल्या कुठल्याही चॅनलवरती मागील 2-3 दिवसांमध्ये याच विषयावरती सर्वात जास्त चर्चा, डिबेट्स, डिस्कशन्स, वाद होत असताना तुम्हाला बघायला मिळतील। काही दिवसांअगोदर वय 53 तरीही तरुण असलेल्या राहुल गांधींनी काँग्रेसचा 2024चा जाहीरनामा प्रसिद्ध केला। काँग्रेसची सत्ता आल्यास तेलंगणाच्या धर्तीवरती संपूर्ण भारतात जातीनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याची घोषणा करून ते मोकळे झाले। 4 दिवसांनंतर नरेंद्र मोदी यांनी अगोदर राजस्थान आणि त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमधील आपल्या सभांमध्ये काँग्रेसच्या याच घोषणांचा संदर्भ पकडून काँग्रेसवरती तुफान हल्ला चढवला। जर काँग्रेस सत्तेवरती आली तर महिलांच्या मंगळसूत्रापासून सगळं सोनं, चांदी, पैसा याची मोजणी किंवा व्हॅल्युएशन करून जास्त मुलं असणाऱ्या अल्पसंख्याकाच्या समाजामध्ये त्याची वाटणी केली जाईल अशा आशयाची विधानं त्यांनी केली। आणि मित्रांनो, इथेच वादाची ठिणगी पडली। याचा अर्थ खूप क्लिअर आहे। बोरिंग ठरलेल्या प्रचार सभा आणि एक्सपेक्टेशनपेक्षा खूप कमी झालेल्या पहिल्या टप्प्यापासून भाजप बरंच काही शिकलेली आहे। काँग्रेसच्या जातीनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचा डाव आणि त्याला उत्तर म्हणून भाजपचं कडवट हिंदुत्वाचा आणि मंगळसूत्राचा प्रतिडाव याच विषयी आज आपण बोलणार आहोत। बऱ्याच नवीन गोष्टी समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ देशपातळीवरील राजकारणावरती आधारित डाव आणि प्रतिडावांचा असल्यामुळे अतिशय रोचक, रंजक आणि रोमांचक ठरणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका ही नम्र विनंती करतो। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण। दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। मतदानाचा टक्का वाढला तरच भाजप जिंकते हे ट्राइड, टेस्टेड आणि प्रूवन इक्वेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगाल वगळता कमी मतदान हा भाजपच्या लीडरशिपच्या दृष्टीने अतिशय चिंतेचा विषय आणि म्हणूनच नरेंद्र मोदींनी विकासाला, मोदींच्या गॅरंटीला आक्रमक हिंदुत्वाची आणि महिलांसाठी सर्वाधिक जास्त भावनिक विषय असलेल्या मंगळसूत्राची साथ दिली। एकट्या पश्चिम बंगालमध्ये काही लोकसभेच्या जागांवरती 72-75% मतदान झालं। आधी कम्युनिस्टांनी आणि नंतर ममता दीदीच्या कृपेमुळे हजारो नाही लाखोंच्या संख्येनं पश्चिम बंगालमध्ये इल्लीगल मायग्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालची कंप्लीट डेमोग्राफी ही बदललेली जात आहे। हे विदारक पण सत्य परिस्थिती आपल्याला माहिती आहे। एकीकडे 15-18% पॉप्युलेशन असणारा एक अल्पसंख्याक समाज जो नेहमी एकगठ्ठा उन्हा तानाची, वारा पावसाची तमा न करता, पर्वा न बाळगता, न चुकता मतदान करतो आणि मागील 75 वर्षात काँग्रेसने देखील 365 दिवस 24 तास 12 महिने या समाजाचा अपीजमेंटचं किंवा त्यांच्या लांगुल चालनाचं, तुष्टीकरणाचं राजकारण केलं। एकीकडे त्यांना लांगुल चालनाचं राजकारण केलं आणि त्याचबरोबर हा समाज गरीबच कसा राहील, शिक्षणापासून, विकासापासून दूर राहील याची सुद्धा व्यवस्थित काळजी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी घेतली। तर दुसरीकडे फोडा, झोडा आणि राज्य करा या ब्रिटिश सरकारच्या शिकवणीचा उपयोग करून घेत बहुसंख्य हिंदू समाज एक होणार नाही, त्यांच्यामध्ये एकी होणार नाही याची सुद्धा व्यवस्थित काळजी काँग्रेस आणि आता त्यांच्याबरोबर असलेल्या इंडी आघाडीतल्या त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी घेतली। मंडळी, थोडा विचार करा। मागल्या 75 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांबरोबर हेच घडलेलं आहे ना। पण राम मंदिर बांधलं गेलं, संपूर्ण भारत राममय झाला, जाती, पंथ, भाषा, आचार, विचार, उत्तर विरुद्ध दक्षिण हे सगळे वाद, डिफरन्सेस गळून पडले
आणि पहिल्यांदा गर्व से कहो हम सब हिंदू है ही भावना मनाशी बाळगत सकळ हिंदू समाज एक होऊन राम मंदिराचा उत्सव साजरा करताना आपल्याला दिसला। जर बहुसंख्य हिंदू एक झाले आणि भाजपाच्या मागे उभे राहिले तर इंडी आघाडीला काँग्रेसला पळता भुई थोडी होणार हे नक्की। आणि मग त्यावर उपाय म्हणून जातीनिहाय जनगणना हे प्याद पुढे सरकवण्यात आलं। तुम्ही थोडं मागे वळून बघा, जसजसा राम मंदिराचा मुद्दा गाजू लागला पॅरलली जातीनिहाय जनगणनेची मागणी सुद्धा जोर पकडू लागली। जातीनिहाय जनगणना होते आणि कागदावरती का होईना पण एका समाजाला चुचकारलं जातं, त्याला जवळ केलं जातं। हिंदूंमधील दोन घटकांमध्ये व्यवस्थित प्लॅन करून फूट पाडली जाते। जाती पोट जातीमधला वाद दुरावा हा वाढवत नेला जातो। मनाने कधीच एकसंध नसलेला हिंदू एकतर मतदान करत नाही आणि किंवा त्यांची मतं विभागली जातात आणि त्याचाच फायदा मागील 75 वर्ष काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी उचललेला आपल्याला दिसतो। आणि याही वेळेला जर काँग्रेस इंडी आघाडी पुन्हा हाच डाव खेळणार असतील तर ते एक विसरले की या वेळेचा त्यांचा सामना हा मोदी शहांच्या भाजपा बरोबर आहे। उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम, हिंदू समाजातील सर्व महिलांसाठी त्यांचा नवरा मंगळसूत्र हे सर्वात जास्त प्रिय असतं। मोदीजींच्या गॅरंटीला हिंदुत्वाची फोडणी आणि टोटल पॉप्युलेशनच्या जवळपास 50% असलेल्या महिला वर्गांना मोदींनी मंगळसूत्राचा धागा पकडत एक भावनिक आवाहन केलं आहे। मोदीजींनी विकास, हिंदुत्व आणि मंगळसूत्र यांची सांगड घालत इंडी आघाडीला एकाच चालीत शह आणि मात दिलेली आहे। 26 एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदाना अगोदर निर्माण झालेली मरगळी झटकण्यात मोदी, शहा, नड्डा आणि टीम भाजपा यशस्वी होतील का हाच खरा कळीचा किंवा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर उन्हातानाची पर्वा न करता हिंदू समाज आणि विशेषतः महिला जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडल्या आणि मतदानाचा टक्का वाढला तर आणि तरच दुसऱ्या फेरीनंतर येणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये प्रखर हिंदुत्व, विकास, प्रभू श्रीराम, राष्ट्रबांधणी आणि महिला कल्याण ह्याच मुद्द्यांच्या आधारावरती प्रचार प्रसार होताना आपल्याला दिसेल। 2024 मधली निवडणूक ही भारत निर्मितीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि म्हणूनच साम, दाम, दंड, भेद या प्रत्येक नीतीचा वापर करताना भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष आपल्याला करताना दिसतात। हिंदुत्वाच्या खेळीमुळे मतदानाच्या टक्क्यामध्ये वाढ होईल आणि यापुढे होणारे सगळे मतदानाचे टप्पे देखील अतिशय रोमांचपूर्ण आणि तितकेच संघर्षाचे राहतील हीच मी अपेक्षा करतो। जाता जाता केरळाबद्दल 2 मिनिटं बोलणं आवश्यक आहे। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळमधील 20 जागांवरती मतदान होणार आहे। केरळामध्ये मुस्लिम समाज विरुद्ध ख्रिश्चन यांच्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये संघर्ष पेटलेला आहे आणि त्यातच काँग्रेसने उघड मुस्लिम समाजाला जवळ केल्यामुळे अनेक चर्चमधून यंदा भाजपाला मतदान करण्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे। मंडळी, थोडक्यात काय तर काँग्रेसच्या डावावरती किंवा काँग्रेसने रचलेल्या डावावरती मोदींनी टाकलेला प्रतिडाव हा भारी पडेल का आणि तो भारी पडेल असं आत्ता तरी वाटतं। हिंदी आणि इंग्लिश मेनस्ट्रीम मीडियाने हा विषय अगोदरच उचलून धरला आहे आणि त्यामुळे हा विषय जोरात गाजतो आहे। मोदींना विरोध करता करता काँग्रेस आणि इंडी आघाडी कधी हिंदू विरोधी भूमिका घेऊन बसतील हे त्यांना देखील कळणार नाही आणि हिंदू मतांना एकत्र आणण्याचे भाजपाचे प्रयत्न यशस्वी ठरतील असं आत्ता वाटतंय।
येणाऱ्या पुढल्या सगळ्या निवडणुकींच्या फेऱ्यामध्ये भाजप मोदीजींची गॅरंटी, युनिफाईड सिव्हिल कोड, हिंदुत्व, भव्य असं राम मंदिर, हिंदू एकता, पाकव्याप्त काश्मीर, काशी मथुरा यासारख्या विषयांना जोड देताना दिसला तर मला आश्चर्य वाटणार नाही. प्रचाराचं वातावरण तापणार आहे आणि तितकंच तापवलं देखील जाणार आहे. पण एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज मला तुम्हाला सगळ्यांना विचारावासा वाटतो. मंडळी, विषय आवडला तर लाईक करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, तुमच्या मित्र परिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा हीच विनंती. आणि हो, मतदान नक्की करा बरं का. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.